गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले की सदाची सासू घरी येणार आहे, त्यामुळे त्याची बायको त्याला आंबरस करण्यासाठी बाजारातून आंबे आणायला सांगते. सदा बाजारात येऊन आंबे विकत घेतो, पण घरी येताना सदाच्या भोळेपणाचा गैरफायदा उठवत गावातील काही लोक त्याचे आंबे हळूच काढून घेतात आणि घरी आल्यावर मात्र सदाच्या बायकोला जेव्हा हे समजतं की सदाने आंबे आणले नाहीत, तेव्हा ती सदाला मरणाचं मारते आणि सांगते की एकतर आंबे तरी घेऊन या किंवा आंब्याचे पैसे तरी घेऊन या. आता इथून पुढे आओ डाके आओ, ये है हमारा पान बा, हम इसको गोल 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 घुमाएंगे. अच्छा है, देखो ये कितना छोटा बच्चा है, देखो घुमाओ घुमाओ काय माणूस आहे राव ही. होमला तिच्या मायला अक्कल ना वकाल येडे डुक्काल डुक्कर अहो डुक्कर म्हणजे चांगलेच बोललो. हा बरं असू द्या. पोरांनो तुम्हाला कार्टूनचा आवाज ऐकायचा का? ऐकायचा का? बघा आता कार्टून मोठं बदलो. जॉन बनेगा डॉन फुलफुली नगर में मुझे रोकेगा कौन. क्या कविता कही है? अरे कविता को छोड़ो, वो देखो मोटू पतलू भाग रहे हैं. पतलू खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती, तुम ही कुछ सोचो. बड़ा भैया पोरं टाळी वाजव गेला का? तुम्ही जावा खेळा आता. काय करता राव तुम्ही दोघं? खेळतोय टाइमपास म्हणून आपलं. कसं आहे माहितीये का, आयुष्य चांगलं जगलं पाहिजे, त्याच्यामुळे ही बारीक सारीक गोष्टी खेळल्या पाहिजे. हे खरंय बरं का, आयुष्य चांगलं जगलं पाहिजे, पण चांगलं आयुष्य जगायला राव आयुष्यात चांगली बायको पाहिजे रे. आईला लय मारते माझी बायको. तुला सांगतो देव्या, आता बघ मी सासू येणार आहे म्हणून कांदे आणि आंबे घेऊन गेलो बॅगेत, बरोबर ना? आताच गेला. अरे घरी गेलो त्या बॅगेत फक्त कांदे आंबे गायब. ते आंबे आईला काय ते आंबे काय नाही कुठे काय लय मारलं बा, कोणा काय लय मारलं बाय, कोणी कुत्रीच्या ऐकत मला. फार बेकार झालं राव तुझ्या संग. बायको म्हणले एक तर आंबे घेऊन या, नाही तर पैसे घेऊन या. अवघड आहे बाबा तुझं. पांडवा 200 रुपये असतील तर द्या की राव, जरा मदत करा. आम्हीच लगा गाव जाणे ना आमच्याकडे पैसे मागवतो. तू तरी दे राव. बाबा मैं तो बहुत भिखारी हूँ बाबा, कैसे बताऊँ, मेरे को अंडरवेयर नहीं आती है, कैसे बताऊँ यार. अक्कल नसलेला माणूस आहे, इथं मीच गरीब माणूस आहे आणि खुशाल पैसे मागतो. अरे कसलं गरीब आहे, एवढे चांगले कपडे कोणाला पैसे मागतो. तुमच्या पाया पडतो, पाया पडतो, देणार राव 200 रुपये. आम्हीच बावटात जमा झालो, तुला कुठं पैसे देऊ? शानी, मैं आपको एक आइडिया दे दूं क्या? गांव में किसी के पास जाओ और दूसरी जगह मांगो, हमारे पास तो कोई पैसा नहीं है. हा ना, बरं जा तू कोणत्या तरी मोठ्या माणसाकडे पैसे माग. जाऊ का? तुझ्या मायला तुझ्या काय बावळत माणूस आहे राव निवड. आणि तुम्ही काय सांगत होता खुशाल आपणच आंब चोरलं म्हणून, नाकाल ना वाकाल राव. चला तिकडे खायला. चाळ झाला या माणसाचा. माझी आई येणार होती म्हणून मी किती खुश होती. आमरस करावं म्हणलं, चपात्या करावं म्हणलं, भजी पापड, पण ह्या माणसाने सगळं विरजन घालून टाकलं.
एक काम सांगितलेलं धड करत नाही. नाही नाही मुद्दामच केलेला असणार. भगवाना ना माझ्या येणार आहे म्हणल्यावर स्वतःची पाहुणी यायचं म्हणले की शेणा हे बनव शेणा ते बनव आणि माझ्या यायचं म्हणले की ह्याला ढसतय लगे. मुद्दामच केलं. अगं म्हणत आहे तुम्ही इकडे कसं काय? अहो का नाही आले होते जरा म्हणलं कोण बोलतंय म्हणलं बघावा तर तुम्ही दिसल्या इथं. वहिनी फुलं लय भारी बरं का जास्वंदाला. मग आवली काळजी घ्यावी लागती. का तरीही बघा कसं झालंय काढायचं. नवरा निवळ व दलिंदर भेटलाय मला. जरा काम करत नाही. मी बघते म्हणून एवढं तरी धड फुलं कसली. नाही नाही इकडं तरी फुलं राहत्यात. माझी तर फुलंच राहत नाहीत कसली झाडाची. कुणी तोडून नेते बघा. लक्ष द्यायला कोण नसलं असंच असतं ना. आणि एकटं कुठं कुठं बघू हाय का नाही. बरोबर. आणि हो वहिनी आली का तुमची मम्मी? नाही आव अजून आली का. आणि काय तुम्हाला सांगू म्हणत आहे आई येणार म्हणून मी एवढी खुश होती. पण ह्या दलिंदराला माझी खुशी बघवती. काय झालं? अहो सांगितलं मी. अहो जावा जरा बाजारात ना आंब घेऊन यावं. माझ्या आईला आंबरसन चपाती खायची हो माझ्या हातची. पाठवलं ह्या माणसाला. गेला काय घेऊन यावं त्यानं. काय आणलं? कांदा आणलं तर कांदा. आंबा सांगितलं होता आणायला असला तर नस काय. अगं बाया म्हणजे का आंबा आणलंच ना नुसतं कांदा हलवत आला. सणा तुझ्या आईला मी आंबा आणलं तर बघती तर काय कांदा तू लावला मग हाणला का? लय हाणला. आता काय करू आई येणार मी लय आनंदीत. काय तुम्हाला सांगू. आणि मी मग गोष्ट कशी आता मी पैसे बी दिलं. बरोबर असं बी नाही की मी वेळेवर पैसे नाही दिलं किंवा रोख पैसे सगळं पैसे दिलं तरी बी बाबाने आणलं नाही. मग मुदाम केल्यावरती बाईला राग येतो का नाही. नाही नाही वहिनी त्यांनी आंबा आणले असतील 100% आणले असतील. पण गावातली माणसं काय शानीत होय काढला असतील कुणीतरी आंब. पण अहो मला हे विचार पडतोय हे काय बारका आहे का दूध खोळा आहे का कुठं गांजा ओढून आला होता. ह्याला एक पिशवीतलं काढलेलं दिसना. नाही 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 मला नाही वाटत की ह्यानं आणलेलंच नसणार. नाही नाही आणलं असतील मला माहिती. तो तसा नाही बरं का. ते खोडीलपणा कोणीतरी केला असेल म्हणून तसं झालं असेल बाकी काय नाही. गावातली तर लई नासकी येते हो. माझा नवरा लई साधा भोळाय ना म्हणत आहे की घेतला त्याला काढून. नाही नाही मला कळू द्या असा सोलून काढीन मी. माझ्या वाट्याला गेल्यावरती असा दना दन दन कधीन. लई 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 नासकी हो गावातली. मरणी मरते ती खायला. ह्यांच्या काय घरात मिळत नाही बाई. भीक मागून खाओ गरीबाच कशाला खाओ. एक तर माझा भोळा नवरा आणि कशाला शिव्या कशाला देतात. आता शिव्या देऊन काय उपयोग आहे का. खाल्लं त्यांनी आता का ती काय माघार घेता येणार आहे का. माझं खाल्लंय ना माझं खाल्लंय त्यांनी उलट होणार जुळाबावरच बसणार ती. वहिनी बाई तुम्ही शिव्या द्यायला लागल्या. जाऊन द्या मरू द्या. मी आलते कशासाठी तुम्ही बडबड करायला लागल्या. जाऊन द्या की चल की जरा चहा प्या की. नको नको वहिनी आता चहा नको ऊन कसलं लागते. मी चालली जरा बडबड चहा. नाही 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 जाऊ का. बर 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 चालतंय चालतंय. लोक यायला लागली. आई आली का विचाराय पण ह्या बाबाचा पत्त्या नाही. ह्यानं फक्त आंबच नाही आणू दे. असा कुत्रीच्या आईगत अजून चोपणार. ह्याला आईच आठवली पाहिजे. 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. किती वर्ष? 15 वर्ष. त्याच्यामुळेच या जमिनीचं वाटवं झालं. बरं आबा मला काय म्हणायचंय ते जाऊ द्या बरं द्या. आम्हाला कशाला बोलवलंय? तुम्हाला उपटाय बोलवलंय. आम्ही असली उपटायची कामं करत नाही. अरे येड्यांनो तिकडे काँग्रेस वाढलाय तो उपटाय बोलवलंय असं म्हणा की मग. या आईला ह्या दगड मध्ये टाकल्यात. ह्या तात्या हा माणूस त्याच्या आईला शेजार नेमका आम्हाला दिलाय बरं का. याने वाटोळं केलंय माझं फार. आणि हा काय करतोय दगड घेतोय आणि माझ्या इकडे टाकतोय. दगड घेतोय माझ्या इकडे टाकतोय. हे चुकीचं आहे. एक काम करा तुम्ही उचला. अरे मला कुठं उचलता. अरे ती दगड उचल तिकडे टाक. असं म्हणा की मग. मला लाला उचला त्याच्या आईला. तुम्ही बी त्याच्या आईला हम ऐसी छोटी मोठी काम नहीं करते. उचल छोटी मोठी काम नाही कर. उचलायचं काम कर. उचला तुम्ही. अरे तू पण उचल तुला काही उचल तिकडे लगायचं. तात्या संग राहून त्याच्या आईला तुम्ही पण असे ना काय तिकडं. हा टाक घे ना वरती. कोणला पांडगोळ आईच्या गावात तात्या आलोय. अरे एवढ्याला मी आहे ना. तात्या आली. तात्या का भागाला काय काय चाललंय? काय चाललंय? दगड उचलून मारणार का टाकताय? काय चाललंय म्हणजे काय टाकताय? तू कोणी शेणार? दगड मारणार का टाकलं ते? बघ तात्या आबा म्हणलं उद्या खा खाशील का? आबा पैसे देणार आहेत आम्हाला. तात्या 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 मारामारी कर. लागले की खाल्लंय मग मूर्खा.
हा दगड उचलतो मारा टाकतो तू अहो यांनी सांगितलं आम्हाला मी सांगतो तू गापचं बोल नको दगड काय उचलले टाकले मारा सांगतो अरे मी सांगितलं तू गापचं बोल नको तू दगड काय उचलला सांगतो अरे सांगतो यांनी अरे अरे तू अरे मला लागली पांडे मिटण्यासारखी दिसत नाही ते बाया साहेबाला नाही सपनाला बोलू ना बाबा तू मला सांग तू दगड उचलून मारा का टाकला तू माझ्या अंगाला हात लावायचा नाही? हो तात्या तू कपडे आबा साहेब साहेबांनी सांगितलं तू नीट बोला एक पहिली नीट बोल तू माझं ऐकून घे शांतपणा करू नको बाळ उपटलं माझ्या टाकतो काँग्रेस उपटला मारणार टाकतो तू काय करतो दगड उपटली तर मार दगड तू काय करतो तिकडे काय टाकले दगड कोणी बांधावरची दगड तू मारणार टाकली चौकटीची कामं तू करतोय लक्षात ठेव मी नाही करत नाही तू चौकटीची कामं तुमची आहेत पण काचा दगड का उपटली दगड दगड माझ्याकडे लागली ती दगड माझ्याकडे लागली अरे पान तू काय आबा साहेब अरे मी त्याला पैसे बोलवले आबा साहेबांनी सांगितलं म्हणून उचललं पैसे दिला देणार आहे तुम्ही म्हणून उचललं मी परत जर माझ्या रानात तू दगड टाकली तर तू येईन मी लक्षात ठेव तात्या हा तसलं सांगू नको तू जा रे चल अरे तू काय बाकी सांगते वाटोळ केलंय तू आणि तुम्हाला सांगायला वाटलं गेलं तू वाटलं केलंय बांध करून खातो तू दगड टाकलं दिलं ना पोटी एकच पोरगा शिव्या द्यायच्या नाही सुद्धा कोरलाय तू माझा तू कोरलायस माझा बांध बघ बांध अरे किती शेती होती माझी किती 15 वर्ष जेलमध्ये गेलो तर तू माझी शेती खाल्ली तुझा हितपर्यंत बांध होता पर आणला तू काय सांगतोस आण मोजरी आण मग पुढचं बोल त्या गोष्टी कधी पण आण चल बाबासाहेब तू मला सांगू नको तू मला जायचं सांगू नको तू निघ तुला मी बघतो गोष्टी चला चला तू मला सांगू नको जायचं माझं मला पाय जाईल मी बांध कोरला दगड टाकला तर गाठ माझ्याशी कळलं सोड रे ए गाठीचं बोलू नको आयुष्यभर माझ्याशी तू आहे निघ पांडा चला नीट भाषा बोल. अरे थांब जाऊ दे ढकलतो मी जर आलो नसतो ना तर ह्या हरामखोराने बांधचं बांध कोरत आणलाय पण हितला बांध हितपर्यंत कोरलाय दगड ना दगड आगायो त्याला चांगला आहे ना एखाद्या दिवशी ठोकलंच पाहिजे ह्या देव्याकडे पांड्याकडे पण बघितलं पाहिजे हा खात्यात माझं आणि काम त्या आबाज करतोय हे 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 हा 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 कसलं वाटतंय भारी मस्त पण पटरीवरचं कसं काय असं इकडं जिकडं पाहिजे तिथपर्यंत नुसती पटरी हा ना तिकडं बघ जितके लांब दिसेल तेवढी नुसती पटरी भारी असतं या गोष्टीचा हो मस्त आहे पण आपण इथं का आलोय आज अरे काय म्हणलं जरा फिरायला म्हणलं सारखं तिकडे शेतात जा इकडे जा तिकडे जा बरं काय डोमकावळी नुसती आपल्याला टपूनच आहे आपण जिकडे जाईल ना तिकडे नुसती आपल्याला नजरच असते त्यांची शेतात गेलं की तिकडे बघा येतात म्हणजे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं का आपल्याकडे लक्ष द्यायचं सांग बरं म्हणून मी काय म्हटलं ह्यावेळेस मस्तपैकी तू रेल्वेच्या पटरीवर ये अरे एवढी मोठी सरकारने करोड रुपये खर्च करून रेल्वे आपल्यासाठी केली त्याचा काहीतरी फायदा नको करून घ्यायला हे की नाही बाकी काय म्हणतेस तुम्ही एक आज ऑब्झर्व केलं का आता काय ऑब्झर्व करायचं बाबा आपण मॅचिंग घातलंय आज पण हो हो हा पण जरा तुझं जरा डार्क आहे माझं जरा असं थोडस कलर तर आहे ना पिंक हो सूट तर करतंय ना हा पण ते मागच्या वेळेस पण ते आपण काहीतरी वेगळंच पण मॅचिंगच होतं मॅचिंगच होतं योगायोग नाही मी पाहिलं होतं तुला सकाळी हा ड्रेस घातला म्हणून म्हणलं आपण काहीतरी वेगळं तुम्ही खोटं बोलता माग पण तसंच बोलले होते मला कळलं आता नाही आणि तुला माझं कळलं की नाही मी बघ ना अरे तुझ्यासाठी टी शर्ट घातलाय आज मस्त पैकी नाहीतर तू सारखं म्हणते तुम्ही हेच घालता तेच घालतात आज टी शर्ट घातला कसं दिसतोय मस्त नाही काय मला ती सवय लागली ते पुढारे कपडे घालायचे खाली आणि तसंच ती तर आता मला जरा वेगळं काहीतरी करावं चलावं हे बघ हे पोरं कसे खेळतात मस्त पैकी मस्त खेळतात अरे ते व्यायाम चाललाय काहीतरी गोळा फेकते पोलीस भरती हो पोलीस ट्रेनिंग हे काय आता हे काय रनिंग करतायत काय खेळतायत चालायचं त्या गोष्टी बाकी काय म्हणतेस बाकी काय नाही बघा तुम्हीच सांगा काय नाही बघा आता मस्त पैकी मी तर आहे ना माझा तू भेटल्यापासून आहे ना मी प्रचंड आनंदामध्ये बघा सांगतो म्हणजे जे एखादी इच्छा असते ना आपली तू भेटल्याच्या नंतर अशी कुठली इच्छाच राहिली नाही त्यामुळे काय मी खुश आहे तू खुश आहेस ना हो मी तर खुशच आहे पण होय वाटलं नव्हतं ना आपण असं कधी भेटल एकतर आपण एकामेकाचे दुश्मन त्यात परत आपण हे असं करू आपली पहिली भेट कशी झाली होती हो ते तर आहेच गोष्टीची आपली पहिली भेट झाली मग काय मॅडम तिकून आल्या रागावायला आयला सपना रेल्वे आली का नको इकडे साईडला ये
ये ह्या साईडला ये बाबा ह्या साईडला हिला ये वाव कसली जोरात आली होती बघ ना आहे का नाही हा ना वाव मस्तच आपण छान दिसणार त्या गोष्टीचं मग आता सांग बरं आता ही जी रेल्वे ही पाहायला मिळाली असते का आता गोष्टीचं आहे का नाही आता तुला रेल्वे दाखवतो छान मस्तपैकी असं हे साईडला ना हे कुणाशी आली ना असे आपण बघत राहायची आणि लोकांना हातबीत करू नको तुला लय सवय रेल्वे आली की हात करते एकूण गोष्टीची एक हात करू दे ना. नाही इकडे असं उभे राहायचं गोष्टीचं एक हात करते मी. नाही नुसतं एक हात नाही करायचं आले बर का आले वा आले बाबा चल बाजल आता काय हो मला म्हणले मला हात नको करू सपनाताई कार द्यावा काय झालं होय तुम्ही काय झालं एवढं काय कुत्रा बित्र माग लागलं काय गायबान्या अहो तात्याची ना आबासाहेबाची लय बेकार भांडणं चालल्यात बांध हा हाणामारी चालली बार कुठं अहो शेतात आयला ह्यांना काय ती बांधा वाचून काय मला वाटत नाही आपल्याला एकत्र येऊन चला आपण जाऊ नाही हे काम कर हे चला बघ. पटकन. काय माहिती का एक तर तुमचं ते आबासाहेब तसला आबासाहेबाचं माझं पटत नाही मी जर आलो ना तर मोकार काय होईल तिथं उलट बांधणं वाढतील एक काम कर तुम्ही दोघं जा तू चांगलं पटकन हे कर चल रे इकडून जाऊ इकडून लवकर शॉर्टकटने तुम्ही टोबर का नक्की हा काय खरं नाही रे काय अरे बायकून नुसतं नको गेले ते म्हणले आंबे तरी आण नाही तर पैसे तरी आण आता कुठून मी पैसे आणू गावातून सदा म्हणत आहे तुम्ही हा काय बेगिनी चाललाय कुठं चाललाय अहो मला लय टेन्शन आहे म्हणत आहे तुला कधी टेन्शन नसतं अहो तुम्हाला काय सांगू ती सासूबाई येणार आहे ना माझी हा तर मग सासूबाईसाठी मी मागायची नाही की ते आंबे तुमच्या समोर घेऊन गेलो हा आलता की तू घेऊन आणि घरी जाऊन पिशवीत पाहिलं तर पिशवीत नसते कांदे ना आंबेच नाही त्याच्यात काय म्हणतोय नेवर बायकोने चोपलाय आणि बायकोने सांगितलंय आंबे तरी घेऊन यायचे नाही तर 200 रुपये तरी घेऊन या कुठून आणू जातो मी तू खाल्लं बिल्ला असतील वाटत मध्ये अहो नाही म्हणत आहे मी तुम्हाला सांगतो मी येडा हाय बर का पण बायको समजते तेवढा नाही तुम्हाला सांगतो मी माझ्या सख्या 2 डोळ्यांनी पाहिले आंबेवाल्याने असे आंबे त्या पिशवीत ठेवले होते पण मला आंबे गेले कुठं भूताने तर नसन खाल्ले तू काय माहिती बाबा तुलाच माहिती नेमकं आंबा कुठे गेलं काय कर म्हणत आहे मला मदत करा मला तुम्ही 200 रुपये द्या बायकोची अशा नाकार फेकून मारतो आणि तिला सांगतो हे घे तुझे पैसे अरे पोरी सुरू लोक पैसे मागतात वय साधा आता काय मी पैसे घेऊन आले आहे का माझ्याकडे पर्स बिल काय मला मदत करा मला कुठं पैसे मागतो मग नाही तर मला लय मारीन ती अरे बाबा ती मारण्यावरून लक्षात आलं आताच तिकडे गेले होते तुझ्या बायकोची लागली ट्याव 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 करत होती अरे बाबा जाऊन बघितलं फुलं तोडत होती मरणाची बडबड करत होती न त्या एक्सप्रेस गाडी कशी असते तशी कुत्रा कसं करत होती नुसती पाहिलं ना मी कसं जगत असून हो मी विचार केला बाया खरंच सध्याचं लयच अवघड आहे बाबा तुम्हाला सांगतो म्हणताई ह्या गल्लीतलं कुत्रा त्या गल्लीत गेलं ना ते कुत्रे कसे करतात मग आपण काय करायचं शिपट घालतो असं करून झोपतोय मी तुझं तसंच चाललंय की सध्या अहो काय सांगू तुम्हाला अवघड झाले बाबा आपण ना तुम्हाला सांगतो मी तिच्या नाकावर टिचून तिला पैसे फेकून मारतो तुम्ही मला द्या ना पैसे राव नाही बघ सदा काय झालंय माहितीये का माझ्याकडे पैसे तर आता नाहीच काय मी आता जरा बाहेर चालले होते तू दिसला म्हणून तुला मी आवाज दिला माहितीये का नाही पण मला सांग सदा मग तुझी धाडी होती आणि आता दाढी केली अरे मिवणी नाही येणार तुझी सासूबाई येणार आहे एवढा चकाचक व्हायला तसं नाही म्हणत आई ते बिले अवघड आहे काय झालं तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ त्या पिंट्याकडे गेलो खाली पैसे मागाय पिंट्या ते सलून वाला पिंट्या आपला मित्र ती वय त्याला म्हणलं बावड्या 200 रुपये दे रे घरातला मॅटर मिटवायचा आहे मॅटर हा ना तो मला म्हणला सकाळपासून बोहणी नाही झाली बाबा तुला फुकट दाढी करून देतो पण पैसे काय मागू नको म्हणजे तू दाढी करून आला मग काय मारले घासाटून चांगली जण काय मग आता कुठं सोड फुकाट आहे म्हणलं तू कुठला सोडायला तुझे कुत्रेवाणी धरा बाबा त्यानं म्हणत आहे 200 रुपये अरे सदा खरंच सांगते तू शपथ तू मरू शपथ माझ्याकडे पैसे नाही मरूस तर मग जाऊ दे मी जातो कोणाला तरी मागतो कोणाला नको मागू तुला माहिती ना मोठ्या लोकांना मागायचं भैया साहेब बाबा तात्या अशा लोकांना पैसे मागायचे पुरी सुरू कुठे पैसे मागत भैया साहेबाकडे जातो आता त्यांच्याकडे घेतो
येऊ का? धन्यवाद. ह्याच्याच कुत्र्यावानी अवस्था झालं नाही, मला पैसे मागते. कसं व्हायचं बाय सध्याचं? अरे हो दे माझं. 15 वर्ष जेलमध्ये काढलं, 15 वर्ष याचा किरकोळ भेट नाही मी. म्हणजे अजून परत 15 वर्ष जायचं होतं काय? नाही रे, तू नको सांगू मला तसं. नको सांगू. हा. असं नाही. सपनाली काय? तुम्हाला लागलं नाही ना काही? मला ठीक आहे ना तुम्ही? मी ठीक आहे. मला काय झालं तेव्हा? ओके ना? हो. तू घाबरली का? काय झालं काय तुला? हा माझ्याकडे आला हा आणि तुम्हाला म्हणला हा आबांना लई निब्बार चौकलाय असं म्हणला मला. हा म्हणला? हा कोणी मारलं रे? तात्याने मारलं नाही का तुम्हाला? कधी मारलं मला? पांडवा सांग रे. चोपला नाही, चांगला हाणलं उलट. हाणलं उलट मध्ये या आईला तू पण राहते का? बरोबर की मग. अजिबात नाही. हे सपना यांच्या नको नादाला लागू. हे काही तुला सांगतील आणि तू काय ऐकून मला विचारते. मला तू पहिला दम घे. मला काही लागलेलं नाही, काय नाही. आणि तो तात्या ना ते तंगडं उडवते लंगडं ते मला मारील. सोड का? अवकाशाचं काय निबार हाणलंय यांना. हाणला काय बोललो का मध्ये? अहो तुमच्यामुळे आम्ही मार घाललाय. अरे मार त्याच लायकीचे मार खायच्या. बरोबर. बोल ना काय मला मारतोय का तो? मला 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. पण नक्की झालं काय? सांगतो ना तुला, सांगतो ना. काय माहिती का, तो तात्या प्रत्येक वेळी कुठं ना कुठंतरी मध्ये येतोयचे. आता आम्ही काय झालं ते थोडंसं आपल्या ऊसामध्ये थोडंसं गवत वाढलं होतं. तिकडे तर काँग्रेस होता, तो थोडा उपटायचा होता. मग या दोघांना घेऊन मी गेलो. मग गेल्यानंतर काय झालं, दगडी पडल्या होत्या. तो खांब लागा आपला मधला, त्या खांबावशी दगडी टाकल्या होत्या. तर तात्या टाकल्यासारखं वाटलं मला, का दगडी नव्हत्या पहिल्या. ह्या दोघांना मी सांगितलं दगडी उचलायला लागले की तात्या आला तिकडे तगडं उडतो लागला शिवीगाळ करायला. मग तो शिवीगाळ करायला लागला. मी काय भीतोय वय? अरे म्हटलं जा रे, असे नाही बघितलं तात्या मी. काय काय यांचं तोंड ना तोंड सुंजावलं म्हणतंय. झालं तुझ्या आईला सगळं काही सांगतो. पुरीला मला घाबरतो का? पांडुगोल त्याच्या आईला सगळं त्याच्या. खरं ती सांगतोय. तू सांग काय झालं? ए कुठं हाणलं एवढं राव? फक्त ना चप्पल हुकली फक्त म्हणायचं. काय झालं? काय चप्पल ती नाही पण तात्याने चांगली आबाची मारली. चप्पल मारली म्हणत होते. आईला काही तर पुरी समोर सांगतो का? आबा तुम्ही शांत व्हा बरं. तुमच्या या तापट स्वभावामुळे तुम्ही जेलमध्ये गेले. 15 वर्ष मी मामाकडे होते. तुमचा सहवास नाही लाभला, तुमच्याशी बोलणं नाही झालं, भेटणं नाही झालं, किती वाटोळं झालं. आणि ह्याच स्वभावामुळे परत तुम्ही वाटोळं करून घेणार आहे. नाही, मी माझा स्वभाव बदलतो. माझा तापट स्वभाव आहे तो मी बदलणार. मला जो कोण नडला त्याला मी तोडला. कशाचं काय लय हाणलंय आणला. अहो चांगलं चोपलं आम्ही होतं किती. तुला हाणला चांगल्यापैकी. मारू नका बाबा. हाच स्वभाव. अगं ही माणसं माझी बघ ना, माझी हे किंमत करते साले. एक काम कर बाळा, यांच्या डोकं नादाला लागू. मला भूक लागली आहे, आपण घरी जाऊ आणि जेवण करू. तुम्ही व्हा घरी जा. तुम्ही व्हा घरी. आम्हाला यायचं की मग गप यायचं फक्त. गप जेवायचं. अजिबात बोलायचं नाही काय? अजिबात बोलणार नाही. चला. ह्या बेंटा बिया दगड उचलून माराना टाकतो वे. अरे तात्या म्हणता आपल्याला बी नाही ओढून लात घातली तर मग नाहीला. मला वाटतंय जावा आपण, ह्याचा काय भरोसा नाही आहे घाल्याचा. परत ही नाही गेलं दगड टाकल. अजून कमीत कमी तासभर तरी थांबलं पाहिजे. नाही तर ह्यो बांडगुळ आहे ना, आपल्या सराच्या आईला सगळा घोडा लावून टाकणार का अशीच आहे म्हशीचं. तात्या पडले. तुझ्या आईला तात्या पडले. उचल. अहो तात्या मी नुसतं भोग करायला गेला, तुम्ही एवढं जोरात का पडले? सर पलीकडे बस तात्या. अरे भोग कशाचं? चांगलं माझं ढुंगण सुचलं. ढुंगण कुठं बघू? नाही राहू द्या. येऊ नाही लागलं का तात्या? हायला मी फक्त भोग करायला गेलो तात्या. काय खरं नाही रे सदा, तुझी चूक नाही बाळा. अरे सदा अरे चप्पल लयच डेंजर घेतली बाबा. सासरी घेतली. नवीन आहे का? गाय बन्या खुशाला आलेला दिल हे ढकलून मला दगडावर तोंड पडला असतो म्हणजे. तात्या मी भोग केला आता मला काय माहिती. पण मी काय म्हणतोय, शेतात काय करता इकडे तुम्ही? अरे बाबा काय सांगायचं तुला, आमचं तारांबळ. काय झालं? हिकडचं रान कोणाचं आहे? मपल्यावालं. पलीकडचं रान कोणाचं आहे? आब्या डाब्या खाब्या. तर मी मगाशी फेरफटका मारा आलो तर आब्याने काय कुठला केलाय? तो बांधावर दगड उचलतोय माराना टाकतोय. मग त्याच्या यायला असा चोपला धरून त्याला रेटला. बरं त्याच्या बरोबर कोण होते? कोण? खांड्या पांड्या. कोण खांड्या पांड्या? पांड्या तो आपला मिमिक्री आर्टिस्ट देव्या.
त्यांना तर निभार सुजवायचा ना मग. आणि मग त्याला सांगितलं जे आई बनावं तुझं म्हणलं आता द्यावेला तर उजरू चाऊच्या पिक्चर उडूनच लाच घातली. पण त्या आब्याचा चांगला डबा सुजला असेल. डबा नाही आब्याला सांग तुला सांगतो नाक आणि तोंड एकच केलं तुझं. आपल्यालाच नाही करायचा सदा. करे बरं का तात्या. तुम्हीच आमची मारली होती मागं म्हणजे धडक मारली होती. नाही तात्या धडक कुठे मारली. बरं मी काय म्हणतो तात्या ऐका ना. ते ऐकायचं बेकायचं काय नाही. तुमचा कुठं दौरा निघाला इकडं. हो लय महत्वाचं काम होतं तात्या तुमच्याकडच. तुझं काय बाबा काय काम काढलं. हो तात्या आता माझी सासूबाई येणार आहे. अरे अभिनंदन. कसला अभिनंदन. तुम्हाला सांगतो ती सासूबाई येणार रे म्हणून नाही का बायकोने आंबे आणायला लावले ते बाजारातून. बर ती पिशवी मी घरी घेऊन गेलो आणि बायकोने खोलून पाहिलं तात्या त्याच्यात कांदे होते पण आंबेच गायब. आंबा नव्हता. हा मग बायकोने पाहिला. मग आंब्याचं कांदा झालं का कांद्याचं आंबे झालं का तू आणलंच नव्हतं. अहो नाही मी आणले होते पण बायकोने लय निबर रेटलं आणि मला म्हणली 200 रुपये तरी आणा. आयला थांब सदा आले रेल्वे कसली वारे लाल मुंगाच बघ की. हा कसं आहे झपक काय होतं आपल्या शेताच्या बाहेरून राहिलेलं रेल्वे असं रेल्वे पाहिल्याबरोबर एक नंबर वाटतं आपल्याला. पण तात्या लय पैसा मिळाला असं तुम्हाला शेतातून रेल्वे गेली. आणि थांबते जायला इतका आवाज तात्या नाचा. अरे सध्या काय करतोय ते म्युझिक आईला रेल्वेच्या आवाजावर नाचत होतो. आता बोल बाबा तू काय बोलत होता मला काहीच ऐकू येत नव्हता. हा तुझी सासू आली सासू मिली काय मिळले. मग सासूला नाही का बायकोने मला आंबे आणायला पाठवलं गायब झालं. तर पिशवी घेऊन पिशवीतले सगळे आंबे गायब झाले तात्या. ठोकला लय निभार ठोकला आणि बायको काय म्हणली एक तर आंबे घेऊन या नाही तर 200 रुपये घेऊन या. मग तेव्हा तुम्ही मला मदत करा तात्या 200 रुपये द्या मी असे तिच्या तोंडा फेकून मारतो मी तिच्या. ह्यासाठी एवढी लाडी उलटी चालली वे तात्या तुम्ही म्हणाल ते काम करतो मी. सांगा तात्या सदा मी पैसे देऊ शकत नाही बाबा माझी कंडिशन सध्या. अहो तात्या मी तुमच्या पाया पडते ना तात्या. तात्या सदा पाय सोड. तात्या नाही ना सदा पाय सोड. अहो तात्या नाही. अरे माझं पाय धरून काय करणार. अहो तुमचे पाय उचलून मी तुम्हाला आपटणार. उठ पहिल्यांदा. अहो तात्या म्हणजे तुमचे पाय ना असे ते ठेवून देवासारखं चरण करून पूजा करणार रोज तात्या. वा वा एवढं मात्र तुझा हा प्रामाणिकपणा मात्र मला खूप आवडतो बाबा. म्हणजे शेवटी तू जर एवढं जर नतमस्तक होत असेल तर तुझी मदत करतो मी. किती पैसे. 200 रुपये फक्त. 200 रुपये 200 पाहिजेत ना. हा तात्या 200. अयो हे काय 1 2 3 ही हळदीने भरलेली नोट देऊ का. हा द्या तात्या काय देऊ तोंडा फेकून तर मारायची. हा नाही नको. हे बघ हे 200 रुपये घे आणि तुला सांगतो आज तर नीट घे आणि जाऊन तुझ्या तोंडावर मस्त फेकून मार. नको म्हणायचं भेट नाही असं मरतो ना तिला तात्या. नीट ठेवते. हा हे पहिले ठेवतो नाही तर हे बी हरवायचे. वरच किती ठेव खाली बोळ आहे नीट ठेव व्यवस्थित. हा चालतंय जा आता. थांबा मला बी येऊ दे. मी कसं बसलो तो म्हणलं मी जर गेलो परत आब्या आला तर दगड टाकल म्हणजे मी डब्यावरच तुडतो. हरकत नाही काम करू आता काय ते येत नसतं आपण दोघं बी जाऊ. थांब मला येऊ दे. मला सुद्धा जा तू टाकले परत डोंगान जाम झाले. जावा लाग आयला पानबा आता 15 ऑगस्ट जवळ आलाय. आयला ती बारकाली पोरं काय भारी भाषण करतात राव. तसं भाषण मला पण काढता येईल. कर बरं का बघायचं का बघा. अध्यक्ष महोदय गुलशन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही सांगत आहे. एवढंच येतंय. दुसरी पोरगी काय म्हणते माहिती काय म्हणते. मी तुम्हाला कविता म्हणून दाखवते. 40 वर्षे तुकले त्यांनी केले नाटुकले. नाटकाचे नाव काय खाली जखवर पाय. पहिला सगळं चला दुसरा भाषा विसरला. एवढंच येते. लयच भारी करतो. त्या मायला आपल्यासारखा ऍक्टर कोण आहे का तुम्ही सांगा बरं. बरं ते जाऊ दे देवा. मला काय म्हणायचंय
सदा गावात पैसे मागायला गेलाय, त्याला गावात कोणी पैसे दिले असतील का नसेल रे? जा मायला जा ती काय पण आहे, त्याला कोण गावात पैसे द्यायचे, त्याला कोण कुत्रे विचारतं का? पण मला एका गोष्टीचं लय वाईट वाटते राव. काय? आपण त्याचा आंब काढून घेतलं ना, त्याच्या बायकोन त्याला लय हाणला. अहो त्यात काय नवीन आहे तेव्हा? आपण आंब काढून घेतलं काय नाही घेतलं काय, त्याची बायको त्याला रोजच हाणती. तेवढा आहे. काय तुम्ही एक राव. अरे पण तिकडे बघ, ते सदाच दिसतोय ना. ए सदा, अरे इकडे ये ना. विचारू त्याला. सदाची काय म्हणते जोर इकडे कुठे आज? अयो हळूच हळूच पडशील ना, पडशील. एवढ्या मोठ्या डोंगरावर काय करताय? जानी हम यहाँ पे बैठे हैं, बहुत देर से बैठे हैं. आईला म्हणजे केव्हापासून बसलाय? बहुत देर से, जब तुम यहाँ नहीं थे तब से बैठे हैं. याच्यात राहायला इतकं सुधारणारच नाही आईला. पण मी काय म्हणतोय सदा, तुला गावात कोणी पैसे दिलं का? पैसे? हा आयला त्या पैशाला कुत्रे विचारित नाही. काय बोलतो? तुम्हाला मी सांगतो, आपल्या गावातलं दहशत आहे. काय बोलतो? तुम्हाला सांगतो, मला माहिती होतं तात्याला शब्द टाकला ना तर आपलं काम होणार. मी गेलो वावरात, तात्या असे बसेल होते. मग मी तात्याला म्हणलो, तात्या आपल्याला जरा पैशाची गरज आहे 100 रुपयाची. तात्याने डायरेक्ट 200 रुपये काढून दिले. राहू दे खिशात, राहू दे ते. आता मी काय करणार आहे माहितीये का? बायकोच्या नाकावर टिचर हाणणार. तुम्हाला मी सांगतो, आपल्या गावात लई किंमत आहे. गावात आपली अशी दहशत आहे ना, आईला आपल्या पुढे कोणी शब्दच काढत नाही. तुला प्रतिष्ठित समाज एक नंबर माणूस आहे तू गावात. नाही करायचा. तुला सांगतो ना द्याव्या, आता बघ असं टिचून मारतो तिच्या तोंडा पैसे नाही होत माझ्याकडून कधी कधी. जाऊ दे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही दोघं जण इथं बसा, मी जरा बायकोचं तेवढं पैसे देऊन येतो, नाही तर उगाच परत मॅटर वाढायचं. काही नाही मॅटर नाही वाढायचं. आता पैसे घेऊन चालला म्हणल्यावर काय विषय? जाऊ का? जा ना जानी, तुमको एक सरप्राइज दिखाओ क्या? ये देखो, देखो 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 देखो. काय केलं तू? आवाज साधाच्या खिशात टाकलं. अरे देवा, आता झालं वाटोळ. आता परत त्याची बायको त्याला ठोकीला का? तुला अकल बिकल आहे का नाही? काय मला 200 रुपयासाठी बाहेर हाकलं काय? आता दाखवते हिला. बायको, ए बायको, काय झालंय बोंबलाय? तू आधी बाहेर ये. काम धंदा सोडून आता बाहेर येऊ का? ए तुम्हाला कामाचं नको शिकवा, पटकन बाहेर ये. आता बाहेर आल्यावर काय दिवा लावणार आहे? हा का? 200 रुपयासाठी मला बाहेर हाकलं? लवकर बाहेर तू. काय झालंय ह्या माणसाला बोंबलाय काय माहिती? काय झालंय बोंबलायला? ऐ बी करायचं ना शिस्तीत जरा. आल्या का त्या आमच्या परमपूज्य श्री स्वर्गवासी सासूबाई? काय म्हणला? परमपूज्य स्वर्गीय सासूबाई? अव लाज वाटते का? ती तुमच्या आई सारखी आहे की? माझ्या तोंडावर असं बोलता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही बोलताय बाई, खरंच ग, वळण म्हणून नाही तुम्हाला. आणि रिस्पेक्ट तर माझ्या आई बद्दल नाही. मला नको शिकू. तुझ्या आईची तुझ्या आईची तू एकुलती एक पोरगी ना, मग तिच्यासाठी आता आमरस केलाच असेल की? आमरस केला असेल की? आता टोंगणं मारता का? जखमीवर मीठ चोळायचं बरं कळतंय तेवढं. हा तू लोक मला शिकू. आमचं म्हातारं इथं होतं तेव्हा सकाळचं दुपारी भेटत होता चहा, आणि दुपारचं जेवण सांच्याला. बिचारा म्हाताऱ्याला शुगर बीपीचे गोळ्या चालू होत्या, आणि त्याने जेवण मागितलं तर दुसरे काम करत होती. म्हातारा बिचारा काटाळून तिकडे गावाला जाऊन बसले. वय वय, तुमचं म्हातारं काय होतं तुम्हाला माहिती आहे का? त्याला 5-5 मिनिटाला भूक लागत होती, आणि काय करत नव्हते हो मी. जेव्हा पाहिजे तेव्हा खायला द्यायची की काम धंदा सोडून पहिलं खादगी करायची. तरी बी म्हातारं गेलंच ना निघून. शेवटी सूनच बेकार. आणि तुम्हाला बापाचं दिसणार, माझं कधी दिसणार नाही. किती जीव लावते, किती काम करते ते. लय जीव लावते दिसते मला सगळं. एवढं काय झालं की लगेच हाणायचं, लगेच इकडे तिकडे पाठवायचं. 200 रुपयासाठी कोण नवऱ्याला घराच्या बाहेर हाकलतं का? अव तीच लायकी आहे तुमची. लायकी नको शिकू मला तू. मग नवऱ्याने बी नीट झक मारायची ना. झक कशी मारायची ना ती माझं मला कळतं. ती आता सगळं मरू द्या, मला पहिलं सांगा आंबे आणले का? आंबे आणत नसतोय मी, कळलं ना? माझा आधी जेवढा अपमान केलाय मी आंबे आणणार नाही. द्या मग माझं पैसे. अरे पैसे पैसे काय करते? पैशाला साधं कुत्र सुद्धा विचारित नाही. मी असं गावातून चालायला लागलो ना, लोक माझ्या समोर असे पैसे फेकित, कळलं का? काय पैसे पैसे करते रे तू? अव ते कौतुक मला नका सांगू. तुम्हाला काळ कुत्र बी विचारत नाही पैशाच्या बाबतीत.
बाबतीत. काय माहितीये का लायकी तुमची काय पैशाच्या बाबतीत? त्या दिवशी किराणा मालाला आणायला पाठवलं तर तुम्ही काय केलं? काय? 10 रुपयाचं उधार सुद्धा घेऊन येऊ शकला नाही. त्या बाईने तेवढं बी दिलं नाही तुम्हाला. पण ते तर जाऊ द्या, गावाकडे गेला पाहुण्यांबरोबर गेला खादगी खायला, तिथं 2 पाव एक्स्ट्रा घेतले. अहो ते सुद्धा पैसे द्यायला नव्हते, उधार सुद्धा ते दिलं नाही तुम्हाला, तिथं बसवून ठेवलं. मी आल्यावर पैसे दिले तेव्हा तुम्हाला सोडवून आणल्यासारखं आणलंय. आणि काय कौतुक सांगता हो तुम्ही? अगं आता तिकडचं ते करायची गरज आहे का? हा? द्या माझे पैसे मग. हा ना, किती झाले असे तुझे पैसे बोल? 100 रुपये. 100? अगं तुला डबल देतो, डबल. हे घे. कुठे आहेत पैसे? कुठे आहेत पैसे? पैसे कुठे? थांबलं बघतो ना. आहे ना बघा खालचं किशोर असतील ना. आईला सदा भाऊ तुला परत बायकोचा मार खा वाटतं. सापडतात का नाही? सापडतात ना. थांबला पडले वाटतं. पैसे नाही पडले. मी तुम्हाला पैसे दिले ना, तुम्हाला पैसे कुठे सांभाळायचं कळत नाही का? एवढं मार काय का तुम्ही? कुठे आहेत पैसे? लवकर सांगा पैसे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.